Hello students, so we are going to start with the subject microbiology. So before going to study the details of this subject, we should know the definition of microbiology. Means what we study in microbiology, otherwise we will not get the content properly. Okay, so for understanding microbiology, we should know the definition. So what is meant by microbiology? So it is a branch of biology. So we have heard about it. So it is a branch of biology which deals with the study of microorganisms. Microbiology. So when this word comes, so it indicates we are studying the microorganisms. So what are microorganisms? So these are the microscopic organism, means these are the living entities, so which are observed under microscope only, means we can't observe these organisms with the help of naked eyes. Okay, for this we require a special tool, so that tool is known as microscope. ठीक आहे, आपल्याला कशाची गरज लागते, त्यांना पाहण्यासाठी मायक्रोस्कोपची गरज लागते. तर मायक्रोस्कोप काय आहे, तर हे आपण ह्या येणारं जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहणारच आहे. बट सो वी शुड बी व्हेरी क्लिअर अबाउट दिस कन्सेप्ट. मायक्रो म्हटलं म्हणजे बस त्यांच्यासाठी काय, एक मायक्रोस्कोप असेल आणि त्याच्या अंडरच आपण काय करणार, त्यांना ऑब्झर्व करणार, त्यांना पाहू शकणार. तसे आपल्याला ते दिसणार नाही. सो व्हॉट आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स? सो दीज आर दी मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. Microscopic organisms which are seen under microscope only. ठीक आहे, म्हणजे त्यांना आपल्याला डायरेक्टली पाहता येते का, नाही पाहता येत. सो वी रिक्वायर स्पेसिफिक टूल और टेक्निक, सो दॅट टूल इज नोन एज मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप दुसरं तिसरं काही नाही आहे, इट इज जस्ट अ कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. एकावर एक लेन्सेस ठेवलेले असतात, त्यामुळे काय होते, इमेज जी आहे कुठल्याही ऑब्जेक्टची किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमची ती काय होते, इनलार्ज होते. ठीक आहे, म्हणजे ओरिजिनल जो आहे त्याच्या साईजच्या कितीतरी पट तो आपल्याला इनलार्ज करून बघता येतो, मोठा करून बघता येतो. सो दीज आर सीन ओनली अंडर मायक्रोस्कोप. तर मायक्रो म्हटलं म्हणजे ती एक स्केल असते. ठीक आहे, आपली स्केल आहे, कुठली स्केल आहे, त्याला आपण मेजर करतो मायक्रोमीटरमध्ये. व्हॉट इज मीन बाय मायक्रोमीटर? आता मायक्रोमीटर काय इंडिकेट करत आहे, आपण ऐकलेलं असेल, मीटर, किलोमीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर. तर ह्या वेगवेगळ्या काय असतात, स्केल असतात. ठीक आहे, या स्केलवर आपण काय करतो, आता डिस्टन्स जर मेजर करायचं असलं तर लार्ज डिस्टन्स तर आपण कशामध्ये मेजर करतो, म्हणजे आपल्या शहरापासून, नांदेडपासून हिंगोलीपर्यंतचं डिस्टन्स जर मेजर करायचं असलं तर आपण कशामध्ये मेजर करतो, किलोमीटरमध्ये, कारण ते तेवढं लांब अंतर आहे. पण आता त्याच्यापेक्षा कमी जर अंतर आपल्याला मेजर करायचं असलं तर आपण कशामध्ये मेजर करतो, मीटर्समध्ये. ठीक आहे, मीटर्स. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला अंतर बघायचं आहे, आपली जी लॅब आहे मायक्रोबायोलॉजी, तिथनं ऑफिसपर्यंतचं जर अंतर सांगायचं असलं तर आपण ते कशामध्ये सांगणार, मीटरमध्ये. की 100 मीटर आहे, 200 मीटर आहे, 10, 20, जेवढं काही अंतर असेल तेवढं. तर ते डिपेंड करते की त्यावर आपण कुठली स्केल यूज करणार आहे. आता मीटर, पुन्हा आपण काय करतो, मीटर, सो इट इज ऑल्सो मेड अप ऑफ मिलीमीटर. ठीक आहे, मीटर कशापासून बनलेलं आहे, नंतर मिलीमीटर पासून बनलेलं आहे. म्हणजे अजून जर छोटं अंतर असलं तर आपल्या नोटबुक मधलं जर अंतर असलं तर आपण कशामध्ये मोजतो, मिलीमीटर मध्ये मोजतो. आणि आता आपली जी स्केल आहे, लास्ट स्केल, आपल्यासाठी महत्वाची सध्याच्या परिस्थितीत. ठीक आहे, याच्यापेक्षाही स्मॉल स्केल्स आहेत तर ते आपण नंतर बघूया. तर सो इट इज
मायक्रोमीटर. म्हणजे जसं जसं आपण वरून खाली येणार तर इथं काय होत आहे, डिस्टन्स जे आहे ते कमी कमी होताना दिसत आहे. सो 1 किलोमीटर इट इज मेड अप ऑफ, 1 किलोमीटर जर पाहिला तर याच्यामध्ये किती मीटर असतात? सो इट कंटेन 10⁻³ मीटर्स. म्हणजे 1000 मीटर जर एकत्र आणले आपण तर ते जे काही अंतर तयार झालेलं आहे, सो इट इज 1 किलोमीटर. आता एका किलोमीटर मध्ये किती मिलीमीटर असतात, तर हे जर सांगायचं झालं आपल्याला तर ठीक आहे. आता सो आता पुन्हा आपल्याला इथं क्लिअर होणं गरजेचं आहे. सो सिन्स 1 मीटर कंटेन अगेन 10⁻³ मिलीमीटर. म्हणजे बघा, 1 मीटर पुन्हा कशापासून बनलेलं आहे? 10⁻³ 1000 मिलीमीटर पासून बनलेलं आहे. सो वी हॅव 10⁻³ मिलीमीटर. आता 10⁻³ मिलीमीटर इंटू, बघा, कारण 10⁻³ मिलीमीटर म्हणजे 1 मीटर. सो वी हॅव 10⁻³ मीटर. सो इंटू 10⁻³ मिलीमीटर म्हणजे टोटल किती होईल? 10⁻⁶ मिलीमीटर एवढं त्याचं अंतर होईल. कन्व्हर्शन आहे, ठीक आहे, सिंपल. Again, since we know that 1 millimeter is equal to 10⁻³ micrometer. So again, आता 1 मायक्रोमीटर म्हणजे किती मिलीमीटर मध्ये प्रेझेंट आहे तो? सॉरी, 1 मिलीमीटर म्हणजे पुन्हा 10⁻³ मायक्रोमीटर. आणि हे बघा, इथं आपण किलोमीटरचं कन्व्हर्शन करत आहे. सो वी हॅव 10⁻⁶ मिलीमीटर्स. ठीक आहे, तर 10⁻⁶ मिलीमीटर्स आपल्याकडे आहेत. सो दॅट विल गिव्स 10⁹ मायक्रोमीटर. म्हणजे एका किलोमीटर मध्ये किती मायक्रोमीटर आहे? 10⁹. आता पॉवर म्हणजे केव्हा येत आहे? इट इज शॉर्ट फॉर्म फॉर मल्टिप्लिकेशन. म्हणजे 10 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू 10⁻². So 10 multiplied by 10 multiplied by 10. So it is equal to 10⁻³ याला पॉवर मध्ये आपण म्हणजे तेवढे टाइम तो नंबर काय होत आहे? मल्टिप्लाय होत आहे. त्या नंबरने तेवढे टाइम स्वतःला मल्टिप्लाय केलेला. हा पॉवरचा इथं मिनिंग होतो. दुसरं तिसरं काही नाहीये. म्हणजे एका किलोमीटर मध्ये किती मायक्रोमीटर प्रेझेंट आहे? आपण म्हटलं 10⁹ मायक्रोमीटर. म्हणजे एवढे मोठे, म्हणजे 10ला स्वतःला किती वेळा मल्टिप्लाय करावं लागेल? 9 वेळा मल्टिप्लाय करावं लागेल. सो दॅट विल गिव्ह द आन्सर. ओके, तर ही स्केल आपल्याला आता यूज करायची आहे, पण आपल्याला काय बघायचं आहे? तर मायक्रोमीटर मध्ये ऑर्गॅनिझमला मेजर करायचं. सो दॅट्स वाय आपल्या सब्जेक्टला काय म्हणतात? मायक्रोबायोलॉजी. कारण कुठले ऑर्गॅनिझम स्टडी करत आहे आपण? मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम. तर ही छोटी स्केल आपण यूज करत आहे. याच्यापेक्षाही छोट्या स्केल्स आहेत. कुठल्या कुठल्या? नॅनोमीटर, पिकोमीटर. ठीक आहे, तर 10⁻³ नी ते काय होत जातील? वाढत जातील. मग आता त्यांची जी साईज आहे ती तेवढी कमी कमी होत जाईल, म्हणून ते तेवढ्या डिस्टन्स मध्ये बसत आहे. बघा, इथं जर आपण अशी लार्ज स्केल दाखवली, आता ही 1 किलोमीटरची जर स्केल दाखवली, तर याचा 1000th पार्ट कोण प्रेझेंट करत आहे? मीटर प्रेझेंट करत आहे. मीटरचा 1000th पार्ट मिलीमीटर, मिलीमीटरचा 1000th पार्ट बघा चाललं मायक्रोमीटर. चाललं, आपल्याला ते डोळ्यानं दिसणार नाही. चल, छोटी छोटी स्केल होत चालली आहे. तर ह्या रेंजमध्ये आपण काय करतो? स्केल बघतो. तर मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम कुठले कुठले आहेत? आपण कुठले ऐकलेले आहेत जनरली? तर 2 टाईपचे ऑर्गॅनिझम आपण कॅटेगराईज केलेले आहे. कुठले कुठले? युकॅरियोटिक
and prokaryotic. So mostly we are interested in prokaryotic organism mostly. पण असं आहे का की बा मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम नसतात, युकॅरियोटिक असतात? कुठले कुठले आहेत? फंजाय आहे ना, फंजाय मध्ये दोन ग्रुप येतात पुन्हा पुन्हा. जर मल्टी सेल्युलर असतील तर मोल्ड, आणि सिंगल सेल्युलर असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? सिम्पली ईस्ट म्हणतो. प्रोटोझोआ, अल्गी, ठीक आहे. अल्गी दीज आर दी फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. कोणते ऑर्गॅनिझम आहे? फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. ओके, अल्गी, फोटोसिंथेटिक मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. अजून खूप सारे आहेत, हेल्मिन्थ वगैरे जे आहेत, पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम, प्रोटोझोअल पॅरासाइट, तर आपण इथे एक्झाम्पल दिलेलेच आहेत. तर हे काही युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल आहेत की जे कसे आहेत? मायक्रोस्कोपिक आहेत. प्रोकॅरियोटिक मध्ये येत आहेत बॅक्टेरिया अँड आर्किया. ठीक आहे. आर्किया हा एक ग्रुप आहे प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझमचा. तर ते पण काय आहेत? मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझमच आहेत. ठीक आहे. कारण त्यांची रेंज कशी आहे आता? बॅक्टेरियाची आणि आर्कियाची अराउंड 1 to 10 मायक्रोमीटरच्या रेंजमध्ये आपण काय करतो? त्यांचे मेजरमेंट घेत असतो. ठीक आहे. प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. आता युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट आपण कुठल्या बेसिसवर कॅटेगरायझेशन करतो? प्रेझेन्स ऑफ मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. ठीक आहे. मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस इज प्रेझेंट. ठीक आहे. मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस कोणामध्ये प्रेझेंट आहे? युकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि इथं काय आहे? न्यूक्लियस. सो इट इज ऑब्सेंट. ठीक आहे. जे की मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आहे ते कशामध्ये ऑब्सेंट असते? प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये ऑब्सेंट असते. तर हे झाले दोन कॅटेगरीज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर याच्या बेसिसवर काय करतो आपण? ऑर्गॅनिझम्सला कॅटेगराईज करतो, प्रोकॅरियोटिक ॲज वेल ॲज युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. तर ह्या सगळ्या ऑर्गॅनिझमचा जो स्टडी करतो आपण आपल्या सब्जेक्टमध्ये, त्याला काय म्हणतो आपण? मायक्रोबायोलॉजी असं म्हणतो. ठीक आहे. तर आता ते डिटेल्स आपल्याला बघायचे.